गुड मॉर्निंग. रामकृष्ण हरी. तर आज आहे फ्रायडे, म्हणजेच शुक्रवार आहे आज. आणि शनिवार रविवार आमच्या बेबीला सुट्टी असते. तर आज शुक्रवार आहे, तर म्हणलं चला तर आज काय बनवायचं. 5 दिवस मी वेगवेगळी रेसिपी पाठवली आहे. तर आज आपण बीटपासून पराठा बनवत आहे, बीटचा पराठा. तर सविस्तर रेसिपी जाणून घ्यायची आत्ता. तर बीट आपण खिसून घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, मी थोडंसं तूप गरम करून ह्याच्यामध्ये टाकणार आहे. तर हे बघा, खिसलेला बीट, बारीक चिरलेली कोथिंबीर, आज काय नाही, साधी आणि सोपी रेसिपी आहे, एकदम साधी आणि सोपी. थोडंसं तूप टाकून थोडंसं तूप टाकलेलं आहे. दोन चमचे बेसन टाकत आहे. थोडंसं तीळ टाकत आहे, जेणेकरून छान स्वाद लागतो तो तिळाचा. आणि तूप आपलं गरम झालेलं आहे, तर त्याच्यात लसूण आपण थोडं करून टाकलं ना, त्याला चांगलं हे होतं. बेसन टाकलेलं आहे, सॉरी मीठ टाकायचं आहे. थोडीशी हळद, चवीनुसार लाल तिखट, धना पावडर टाकायची तर टाका, मी टाकलं. आणि आता हे मिक्स करून घेऊया मिश्रण. पाणी वाटलं तर पाण्याची आवश्यकता वाटली तर पाणी घाला तुम्ही. मला नाही वाटत मला पाणी लागणार आहे, तर मला नाही पाणी लागत. तर हे मी मिश्रण मळून घेत आहे. तेरे अलावा कोई भी ख्वाहिश नहीं है बाकी दिल में, कदम उठाओ जहाँ भी जाओ तुझे से जाऊं, मेरा सफर तेरे मैं जाऊं किधर. हे मला खूप आवडायचं पहिलं गाणं, म्हणून आज तोंडात आलं की मी बोलले. जा भी तू मैं ना भी तू किस्मतों का लिखा मेरे दिल. आणि आता हे गोळा आपण बनवत आहे. गोळा बनवून झाल्याच्या नंतर आपण ह्याला लगेच तवा गरम करण्यात थोडंसं पाण्याचा हात पण लावू शकता, कारण हे जरा जास्त ड्राय वाटत होतं मला. किंवा तेलाचा हात घेऊ शकता तुम्ही. जास्त पण ड्राय काय होतं मग ते छान लागत नाही ना, जास्त ड्राय. बेसन टाकलेलं आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं ड्राय होणार असते. पण बेसन का टाकलं माहिती आहे का, थोडीशी चव वेगळी लागली पाहिजे, छान लागलं पाहिजे बेबीला. आपल्या आवडीने आपला टिफिन खाल्ला पाहिजे बेबीने, म्हणून तशा पद्धतीने बनवलेलं आहे. तर हे बघा, कलरफुल गोळा आपला तयार झालेला आहे. हा आहे बीटचा गोळा. तर आपण आता लाटून घेऊया. तवा गरम करायला ठेवूया. तर आता आपण तवा गरम होत आहे तोपर्यंत आपण लाटून घेऊया.
थोडीशी तीळ टाकून लागते या दोन बाजूने पण, म्हणजे त्याच्यावर तीळ बसते आहे ना. पीठ लावल्यामुळं ते व्हाईट आता कलर येते त्याचा. तेरे अलावा कोई भी ख्वाहिश नहीं है बाकी दिल, कदम उठाऊं जहाँ भी जाऊं तुझी से जाऊं, तेरे लिए मेरा सफर, तेरे लिए हंसते जी दूं मैं दवाएं मार दूं, किस्मतों का लिखा दूं, तुमसे तुमको से तर आपले आपण थोडंसं त्यातल्याकडून पीठ झालं होतं ना, तर त्याला आपण थोडंसं वरनं आणि खालच्या बाजूने पण आपण थोडंसं तूप लावून घेऊया, नाही तर तो व्हाईट कलर राहतो त्याचा. तर मी आतून पण थोडंसं तीळ लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि मस्त असा. आणि ह्यातली माझी गाण्याची लाईन पण कशी वाटली ते मला नक्की सांगायचे. कधीतरी असंच आपल्या. तर हा होता आजचा आपला बीटरूटचा पराठा. तर 2 दिवस माझी काही रेसिपी येणार नाही, आता डायरेक्ट मी मंडेला रेसिपी पाठवणार आहे. आता 2 दिवस स्कूलला सुट्टी असते, तर 2 दिवस काही मी रेसिपी तुम्हाला सेंड नाही करणार आहे. तर आत्ताच रेसिपी शेअर करून घ्या, कारण आमच्या बेबीला असते सॅटर्डे संडे सुट्टी. आता डायरेक्ट मंडेला तुम्हाला व्हिडिओ पाठवणार आहे मी. आणि तुम्हाला ही आजची रेसिपी पण कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि साध्या पद्धतीने आणि सोपा असा बीटरूटचा पराठा केलेला आहे. तर ह्याचे आपण सेप पण करू, सेपमध्ये पण ह्याला आपण करू शकतो. तर छान असा आपला बीटरूटचा पराठा होता आजची रेसिपी. कारण हा पराठा खूप बाळाला आवडतो. हे पराठा बाळ खूप आवडीनं खातो, कारण ते पिंक कलर असतो ना त्याच्यामध्ये, आणि त्याला खायला खूप छान वाटतं. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की सांगायचं बरं का. आणि रोज अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं. माझा चॅनल तुम्हाला माहितीच आहे, तर सबस्क्राईब करा, शेअर करा, सेव्ह करा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त बघा. कारण ह्याच्यात मी वेगळं काहीच बनवत नाही, मी फक्त छोट्या बेबींसाठीच बनवत आहे. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करायचं. व्हिडिओ आवडले कमेंटसुद्धा करा की बाबा तुम्ही अशा पद्धतीने बनवता, कसे बनवता. तर तुम्हाला मी सविस्तर माहिती देईन. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करायचे. आणि हा बघा एकदम पिंक कलरचा असा होता आपला, असा आहे आपला बीटरूट पराठा. तर तुम्हाला कसं वाटला तर मला नक्की सांगायचे बरं का. माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करायचे. तर हा आहे बीटरूट पराठा, हा छोट्या बेबीसाठी. आता ह्याला आपण कट करून सेप बनवून देऊ शकतो बेबीला. तर त्याच्यासाठी मी बनवलेली
त्याच्यासोबत देणार ना, तर मी दिलेली आहे त्याच्यासोबत शेंगदाणा चटणी. तर तुम्ही पण तुमचा दिलेला अशीच भन्नाट रेसिपी बनवू शकता. धन्यवाद. तुमचा दिवस अगदी आनंदात जावं हीच माझी प्रार्थना आहे. आणि तेवढं बघा.